हॅलो एव्हरीवन, नमस्कार. महत्त्वाची इन्फॉर्मेशन. ह्याआधीसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, तर जनरल वेगवेगळ्या विषयांवर बोलणार. तर आता मी सांगतो की ब्रेन स्ट्रोक जर झालेला असेल तर त्यासाठी लगेच पटकन घेऊन जावा. हे आधीसुद्धा मी सांगितलेलं होतं, परत सांगतो आहे. लगेच न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जावा. म्हणजे स्लरी स्पीच म्हणतात, असं अशा टाईपचं जर बोलणं असेल कोणासमोर व्यक्तीचं, फॅमिलीमध्ये किंवा कोणाचं, लगेच न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जावा. पहिले 2-3 महिने 6 महिने रिकव्हरी एकदम फटाफट असते. दुसरी गोष्ट, हवं तर तुम्ही हे स्पीच इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा करू शकता. कारण ते मेडिकेशन्स एका साईडला हे होतं, ते असं असं असतं, तो इफेक्ट वगैरे नॉर्मल असा होऊन जातो. आणि त्यानंतर ते नॉर्मल झाल्यानंतर हे असं जे क्लिअर बोलतो आहे मी, तशा प्रकारे व्यक्ती क्लिअर बोलत नाही. जर तोंडात असं बोलल्यासारखं अशा टाईपचं बोलणं वगैरे असं असतं. तर त्यासाठी एक्सरसाइजेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर ते तुम्ही डॉक्टर्सना वगैरे विचारू शकता. पण जस्ट मी एक्झाम्पल म्हणून मी सांगतो आहे. तर जिभेचे एक्सरसाइज, जीभ बाहेर काढणे किंवा जीभ लेफ्टला नेणे एक्सरसाइज, हे असं करणे. मला माहीत नाही, कॅमेऱ्यातून उलटं पालटं दिसत असेल, मी लेफ्ट म्हणेन तर राईट होईल, राईट होईल तर लेफ्ट होईल. एका साईडला असं म्हणायचं आहे मला. मी माझ्या आता राईटला नेलेली आहे. सेल्फी कॅमेराने शूट करतोय त्यामुळे माहीत नाही कसं शूट होईल. दुसरं, ह्याला म्हणतात बलून बलून करणे. पंप करणे हवा इथे तिथे. असं हे सगळं करत राहणे. कारण कसं आहे, प्रत्येकाला डॉक्टर मिळत नाही, बरोबर. कोण गावातून व्हिडिओ ऐकत असेल, कोणून रिमोट एरियामधून ऐकत असेल, जिथे न्यूरोलॉजिस्ट वगैरे सुद्धा इझिली अवेलेबल नसतील. तर म्हणून हे कसं इन्फॉर्मेशन मी शेअर करतो आहे. दुसरं काय असू शकतं, हा हा, हो हो, ही, असं हे म्हणजे थ्रोटला इथून हे ॲक्टिवेट करण्यासाठी. कारण व्यक्तीचा जो आवाज जो असतो तो असा तोंडात असं वगैरे असतं, असं बोललं जायचं. कळलं? क्लिअर, हे क्लिअरिटी नसते, तर ती क्लिअरिटी आणण्यासाठी तर हे सगळे म्हणजे बॅक टू नॉर्मल करण्यासाठी हे करायला हवं. एक्सरसाइजेस म्हणजे एक्झाम्पल सांगितले, हा हा, हो ही सांगितलं. टंग एक्सरसाइजेस सांगितले. स्लरी स्पीच असेल किंवा स्लरी स्पीच म्हणजे क्लिअरली बोलता येत नसेल व्यक्तीला, तर न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जाणं. मी दुसऱ्या फोनमध्ये मी माझ्या लिहून ठेवतो पॉईंट्स, आणि मग मला बरं पडतं मग फोनवर, म्हणजे एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये बघून बोलायला. नंतर कार्डिओलॉजिस्टने सांगितलेली माहिती ते मी सांगतो. ब्लड प्रेशर चेक करताना घरात पहिलं म्हणजे तर ब्लड प्रेशर चांगल्या कंपनीची, ब्लड प्रेशर टेस्टिंग मशीन चांगल्या कंपनीची घरात ठेवली पाहिजे. सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. आपापल्या डॉक्टरना भेटून काय ते करून घ्या. मला डॉक्टरनी सांगितलेली आहे, त्या मशीनचं नाव आहे ब्युरर कंपनीची मशीन. दुसरी एक ऑमरॉन कंपनीची पण असते. तर तुम्ही तुमच्या आणखीन पण कुठले असत असेल, पण ह्या एक स्टँडर्ड आहेत. ब्युरर चांगली आहे. ऑमरॉन पण एक प्रसिद्ध नाव आहे. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून काय ते तुम्ही घेऊ शकता. तर ते मला सांगितलेलं आहे की जेव्हा कधी पेशंटचं किंवा कोणाचं घर सिनियर सिटीजन कोणाचं मेजर करायचं असेल तर लाई डाऊन पोझिशन, म्हणजे आडवं पडून पेशंटला, त्यानंतर मशीन त्याच लेवलला ठेवून त्यानंतर रिडिंग घ्यायचं, हे मोस्ट प्रेफरेबल आहे. हे मला कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांच्या डिस्कशनमधून मी सांगितलेलं, म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे. दुसरी हात आणि बीपी मशीन सेम सरफेसला हवा. आणखी एक गोष्ट हे की हाताचा जो हा भाग असो, हा बघा, हा कसं दाखवू नाही शकत आहे मी डायरेक्टली. हे बघा, हे हातापासून इथे कनेक्ट केलं जातं. इथे 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 ते हवा फुगवणारं जे असतं ते तिथे मेजर, ते बी पी मेजर करायला हे केलं जातं. लेफ्ट हाताला पण चालतं, राईट हाताला पण चालतं ते कनेक्ट करायला. आता इलेक्ट्रॉनिक मशीन्स येतात. आता 1300 रुपयाची वगैरे येते, कुठल्या 2000ची येतात, पण 1300ची ब्युरर कंपनीची येते. दुसरी गोष्ट, दुसरी माहिती आता देतो आहे. व्हायटॅमिन B12 टेस्ट मुंबईमध्ये साधारण किंमत असते लॅब्समध्ये 1700 रुपये. व्हेरी होऊ शकते. जस्ट इन्फॉर्मेशन दिलं. व्हायटॅमिन B12 हे महत्त्वाचं व्हायटॅमिन आहे, वॉटर सोल्युबल व्हायटॅमिन आहे. आपण खाल्ल्यानंतर व्हायटॅमिन B12च्या गोळ्या येतात. मी प्रेफरेबली घरात व्हेजिटेरियन गोळ्या मी प्रेफर करतो. नॉन व्हेजिटेरियन म्हणजे कॅप्सूलवाल्या ज्या येतात त्या मी आणत नाही, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळं अशा प्रकारचं नॉनव्हेज असू शकतं जे हिंदू खातसुद्धा नाहीत. काही केसेसमध्ये नॉनव्हेज कॅप्सूलच्या खाव्या लागतात, पण जिथे होतं आहे तिथे अवॉइड करतो. आणि मग काय होतं मग की दूध प्रॉडक्ट वगैरे जे आहे, जे आयुर्वेदानुसार म्हणजे विरुद्ध आहार असतं, मग त्या जवळ मग त्या कॅप्सूल घेता नाही येत.
अच्छा, तर ते वॉटर सोल्युबल व्हायटॅमिन आहे. एक्सेस जे काय असतं व्हायटॅमिन B12 ते शरीरातून निघून जातं. व्हायटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं. नंतर कच्चा कांदा हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदतगार असू शकतं, असं तुम्ही हे बद्दल डिस्कस करून घ्या आपल्या फॅमिली डॉक्टर सोबत. नंतर अनार म्हणजे पोमॅग्रेनेट ते शरीरासाठी चांगलं असतं, हार्ट हेल्थसाठी चांगलं असतं. कधी मी सांगितलं की नाही माहीत नाही. ते लूज मोशन्स वगैरे जरी असलं तरी पण तेव्हा पण इमिजिएटली अनारचा ज्यूस किंवा अनार खाणे हे, त्यामुळे माझ्या घरात वगैरे अनारचा ज्यूस वगैरे असा वरचेवर असतोच एक, म्हणजे हे कधी काही म्हणजे हेल्थ केअरसाठी ते अनार डज इट. आणि लस्सी आणि पॅकिंगची लस्सी येते ना ती, किंवा अनारचं ज्यूस, दोन्ही एकत्र नाही प्यायचं, दोन्हीचे एकत्र पोटात नाही घालायचं. अनार एका वेळेला 2-3 तासाच्या गॅपने वगैरे लस्सी वगैरे. नॅचरली आय गेट वेल. ओके, आय अवॉइड किंवा आयुर्वेदिक डॉक्टरना भेटा, हा सल्ला नाही आहे, तुम्ही ह्याच्याबद्दल बोला. पण कसं आहे, जुलाब आहे, हे काही वरचेवर असलेले हार्ट हेल्थ वगैरे हे सगळ्यात ह्या मोठ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे ह्या सगळ्याबद्दल आपल्या डॉक्टरबरोबर एकदा दोनदा कधी काही ते सल्ले घ्यायचे. नंतर हे आयुर्वेदामध्ये बर्बेंट्रोन नावाची गोळी येते, ती आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळते. ती डाळिंबाच्या सालापासूनच बनवलेली असते. आणखीन पण काय सॉरी, नॉट जस्ट सालापासून, डाळिंबाचा साल आणि आणखीन काय पासून बनवलेली असते. तर त्याबद्दल तुम्ही आपल्या डॉक्टरांशी बोलून घेऊ शकता. मी सल्ला देत नाही आहे, आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या आयुर्वेदिक नॅचरल हे करायला. बाकी नाही तर काय ॲलोपॅथीवाले वगैरे असतातच. हे दिस इज नॉट अन ऑल्टरनेटिव्ह फॉर एनी डॉक्टर. दिस इज ओनली इन्फॉर्मेशन. सो ॲज आय हॅव क्लिअरली सेड, कॉन्टॅक्ट व्ह्युअर्स कॅन कॉन्टॅक्ट द डॉक्टर, ओनली इन्फॉर्मेशन. अच्छा, कच्चा टोमॅटो डायबिटीजसाठी पण ओके सारखं, म्हणजे हाय हे नाही आहे त्याच्यात, हे नाही म्हणत की भरभरून खाणे. त्याच्यामध्ये म्हणजे हाय जी आय एकदम नाही आहे. म्हणजे जसं की वॉटरमेलन जे आहे, कलिंगड जे आहे ते हाय जी आय असतं. तर डायबिटीजसाठी कच्चा टोमॅटो, पण बिया काढून खायच्या नाही. आपल्या डॉक्टरांना विचारा ह्याबद्दल, टोमॅटो खाण्याबद्दल. अच्छा, राईस आणि डाळ हे न्यूट्रिशन हेल्थसाठी वगैरे ना, तर डाळ जास्त खायची, प्रोटीन मिळतात डाळ. आणि भात जे आहे ना ते कार्बोहायड्रेट आहेत. तर होतं सगळीकडे उलटं. माझ्याकडे पण जेव्हा जर समजा कधी रेस्टॉरंटमधून मी पार्सल मागवलं, कधी एकदम बिझी असतो, तर डायरेक्ट स्टीम राईस पण दे आणि डाळ पण दे मागवतो मी. तर त्यामध्ये काय होतं कुठल्याही रेस्टॉरंट्सचं वगैरे, की भात जास्त भातची क्वांटिटी जी असते तो माझा सुकानंतर असाच खावा लागतो मला, आणि डाळ जी असते ती संपून जाते. ॲक्च्युअली काय आहे आयुष्यात, की डाळ जे आहे ते प्रोटीन ते आहे, राईस त्याच्याबरोबर खायचं आहे. अनफॉर्च्युनेटली पीपल ईट मोर राईस, आणि डाळ त्याला फक्त असा रंगवायला. मला ॲक्च्युअल जसं खायला पाहिजे तसं आवडतं खायला, डाळ जास्त आणि त्यासोबत तो राईस. त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो, राईस बाहेरून मागवला तर तो पुरा उरून जातो. आणखी गोष्ट एक सांगतो, आय एम नॉट टॉकिंग फॉर न्यूट्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा काय, जनरल गोष्ट सांगतोय. राईस आणि होल व्हीट ब्रेड, सॉरी डाळ अँड होल व्हीट ब्रेड हे सुद्धा एक कॉम्बिनेशन खाल्लं जाऊ शकतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट न्यूट्रिशन और एनिथिंग, मी जस्ट जनरल गोष्ट सांगतोय. तर मुंबई किंवा मेजर सिटीजमध्ये वगैरे होल व्हीट ब्रेड मिळतो, फ्रेश मिळतो. तर रेस्टॉरंटमधून वगैरे काय ₹200 ₹215 किती 230 रुपये वगैरे भाताला लावतात, बरे बासमती राईस असो. आणि इट इज बासमती राईस हॅज कंपॅरेटिव्हली लो जी आय ॲज मच ॲज आय अंडरस्टँड. तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या, म्हणजे डायबेटिक्स वगैरे त्यांनी लाँग ग्रेन राईस खावा का, तर हे ओके आहे का, तर असं काही ते कन्फर्म करून घ्या डॉक्टरांशी. तर राईस अवॉइड करायचं असेल, राईसमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, ते पुढे जाऊन शुगरच बनतं, ग्लुकोजमध्येच ते शरीरामध्ये होतं कुठला जनरल राईस जो असतो. तर त्यामुळे राईसच्या बदली म्हणजे कधी होल व्हीट ब्रेड, म्हणजे हे नाही म्हणत आहे आता कोण जी आय कम्पेअर करायला जाईल. स्टार्ची राईस म्हणजे हे असतं चिकट ते खाऊन कंटाळा येतो सफेद. तर कोण होल व्हीट ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड हेच ट्राय करू शकतं. मी ते जी आयचं नाही बोलत आहे, माहिती आहे मला, गव्हाचा जी आयसुद्धा वरच असतो, नाहीतर ते तो डिबेट सुरू होईल की नाही राईसचा ज्या हाय जी आहे, गव्हाचा हाय वगैरे ते सगळं. पण एक ऑप्शन म्हणून एक, आणि होऊ शकतं असं. मल्टीग्रेन ब्रेड खाल्ला जाऊ शकतो, तर म्हणजे त्याच्यामध्ये जरा वेगळे आणखीन काय हे होऊ शकतात, पण त्याच्यात मैदावाला नको. मल्टीग्रेन मॉडर्न कंपनीचा आहे तो चांगला, मॉडर्न मल्टीग्रेन होल व्हीट ब्रेड. तर तसं किंवा काही होऊ शकतं ऑप्शन्स.
अच्छा, आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारा. मी नाही सल्ला देत आहे, विचारा. म्हणजे की वेलची हार्ट हेल्थसाठी चांगली असते का प्रमाणात, पण ती वेलची हिटीसुद्धा असते, त्यामुळे जास्त कन्झ्युम करणं नीट नसतं. त्यामुळे मी काय सांगतो आहे, डॉक्टरांना विचारा. मी नाही म्हणत आहे, मी जस्ट फक्त एक प्रश्न म्हणून मी तुम्हाला दिला की डॉक्टरांना विचारा. सो सल्ला नाही देत आहे काही याबद्दलचा. नंतर हां, दुसरी गोष्ट, ह्याबद्दल 1.5 तासाचा व्हिडिओ पुरा बनलेला आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक शॉर्टमध्ये माहिती देऊ शकतो की ज्या लोकांनी भरपूर कोटी कोटी कमवून ठेवलेले आहेत, ते एका बँकेत पैसे ठेवू नये, स्वतःच्या फॅमिलीच्या नावावर म्हणजे मुलाला द्यावे, बायकोला द्यावे, त्यांना वेळेत काही ते कामाला यावे, ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बँक डुबली तर 5 लाख मिळतात, एकेका बँकामध्ये 60 लाख, दुसऱ्या बँकामध्ये 40 लाख, इकडे तिकडे. या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. पॅन कार्डने सगळं गव्हर्नमेंटला आपण काही हे नाही करत आहोत, काही सगळं जे काही ते गव्हर्नमेंटकडे डेटा आहे, पण तो जो डेटा जो आहे तो जर बँक कुठली डुबली कुठली तर प्रॉब्लेम होईल. फॅमिलीला पण वापरायला पैसे द्या, ते त्यांचं बघतील काय ते. एक्सेस ज्यांनी 4-4 कोटी 6-6 कोटी ज्यांनी कमवून ठेवले. 1.5 तासाचा एकदम मोठा व्हिडिओ आहे, तो पब्लिश होणारच आहे की सिनियर सिटीजन आणि त्यांच्या चुका, मेल सिनियर सिटीजन आणि त्यांच्या चुका. तर तो व्हिडिओ येईल चॅनलवर. हां, तर नेवं की म्हणजे असे 60-60 लाख वगैरे, 5 लाख समजा SBIमध्ये 5 लाख मुलाच्या मुलाला द्या, तो बघेल काय करायचं ते, खर्च बिर्च करायला त्याला द्या, काही ते बायकोला द्या 5 लाख. सिनियर सिटीजन्स वगैरे त्यांना सांगतात स्वतः नावावर ठेवा, स्वतः FD बनवा, मुलगा बघून घेईल काय करायचं ते त्याचं, ते मुलगी बायको बघून घेईल काय करायचं ते. दुसरं घ्या, युनियन बँकेत द्या, कधी काय असे हळूहळू हळूहळू देत जावं ना, काय 2-3 महिन्याच्या अंतरात वगैरे काही. पण तर ह्या सगळ्या चुका आहेत, कारण नंतर ते पैसे जर गेले तर कोण म्हणजे काही तो माणूस जो सिनियर सिटीजन असतो, घरातली व्यक्ती, त्याने सॉरी बोलून ते काही आयुष्य बर्बादी, बाकी काही नसते, फक्त सेल्फिश अप्रोचसाठी हे फक्त स्वतःच्या नावावर ठेवणं वगैरे हे सगळं असतं. तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि हे म्हणजे स्वतःच्याच फॅमिलीला बोनसाई झाड बनवण्यासारखं आहे. हां, नेक्स्ट गोष्ट, त्रिफळा. हे एक नॅचरल लॅक्झेटिव्ह असतं. तर याबद्दल पण डॉक्टरांचा सल्ला घ्या, असतं नसतं काय असतं. तर आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या एरियातले जवळपास जे असतील, तर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर त्यांना ते विचारू शकतात की म्हणजे त्रिफळा खाऊ शकतात की नाही, किती प्रमाणात काय वगैरे ते सगळं. दुसरी गोष्ट काय शेअर करायची इन्फॉर्मेशन मला बघतो. हां, त्रिफळा जे आहे ते पावडर फॉर्ममध्ये येतं, टॅबलेट फॉर्ममध्ये येतं, त्रिफळाची गुगुळसुद्धा येते. त्यामुळे काय मी काही सल्ला देत नाही आहे, त्रिफळाची पावडर की त्रिफळाची टॅबलेट की त्रिफळाचा गुगुळ. आणि ते पण त्रिफळा आहे ना, त्याच्यामध्ये ना 3 फळांचं ते हे असतं. आणि मोस्ट ऑफ द कंपनीज जे आहेत ना, ते बाहेर विकतात, हे ॲडिशनल नॉलेज येतो आहे, ते ना 1:1:1 ह्या प्रमाणात देतात. तर ते 1:1:1 हे चुकीचं प्रमाण आहे, ज्याच्यामध्ये हे लोक ते विकतात बाहेर. ॲक्च्युली मोस्ट ऑफ द कितीतरी कंपन्या हे त्याच्यात विकतात, तर ते ॲक्च्युली 1:2:3 की काहीतरी असं प्रमाण आहे ज्याच्यामध्ये विकलं पाहिजे, तर घेतलं पाहिजे. तर मलाही माहीत नाही अशी कुठली कंपनी आहे का की जी अशा प्रमाणात विकते. ओके, त्यानंतर दुसरं काय सांगायचं होतं, अच्छा मागच्या मे महिन्यात वगैरे सांगायचं होतं, आता जुलै महिन्यात व्हिडिओ बनतो आहे, पण ठीक आहे. आमरस जो आहे ना, तो नुसता आंब्याचा हवा तर पल्प काढा आणि तेव्हा खावा. जुलैमध्ये बनवतो आहे व्हिडिओ, पण यापुढे नेहमीच्या मे महिन्यात वगैरे त्यासाठी उपयोगी पडेल ही गोष्ट. साखर कशाला ॲड करायची त्याच्यात, रेस्टॉरंटमध्ये इकडे तिकडे जबरदस्तीची काय ते साखर घालतात, काय घालतात, आणि त्याच्यात दूध घालतात, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे ती सगळी, दूध घालणे वगैरे आंब्यात वगैरे. तर साखर कशाला घालायची, आंबा खायचा नुसता, त्यात काय आहे चांगलं, चपाती आंबा खायचा किंवा पुरी आणि आंबा खाल्ला जाऊ शकतो, पण त्याच्यात साखर घालणे, साखर चांगली नाही आहे शरीरासाठी. ऑलरेडी फळ जे आहे, आंबा जे आहे, त्याच्यामध्ये साखर असते. त्यामुळे आमरस वगैरे या गोष्टी आता मला काही आवडत नाहीत, गेल्या कित्येक वर्ष मी खाल्ल्या पण नाही आहेत. खायचा तर आंबा प्रॉपर हापूस आंबा वगैरे खायचा, त्यानंतर जे कुठला येतो तो बदामी आंबा खायचा, त्यानंतर जे कुठले येतात ते बाकी आंबे चांगले जे असतात ते खायचे, पण नॉट आमरस साखर घातलेलं वगैरे, नॉट गुड फॉर हेल्थ. याबद्दल पण डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेदिक घ्या, काय म्हणतात ते बघा. ते प्रत्येकाच्या हेल्थवर डिपेंड आहे, तुमच्या आपल्या काही ब्लड टेस्ट वगैरे जे काही करून त्याच्यावरून येतात इन्फॉर्मेशन, त्याच्यावरून डॉक्टर सांगू शकतात. तर बस झालं आता. अजून ह्या व्हिडिओमध्ये अजून भरपूर आहे माझ्याकडे माहिती, मी नोट डाऊन करून ठेवलेली आहे, पण आता व्हिडिओ आणखीन मोठा होत चाललेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. माझ्या चॅनलला फायनान्शियली सपोर्ट करायचं असेल तर काही ₹1 ₹2 किंवा किती अमाऊंट तुम्ही डोनेटसुद्धा करू शकता. UPI ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करत आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या. टेक केअर.